मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं वयाच्या 81व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालंय। सीमा देव ह्या गेल्या काही काळापासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या। 2020 मध्ये त्यांचा मुलगा आणि अभिनेते अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली होती। आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी अवघ्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती। त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे। तर गेल्याच वर्षी रमेश देव यांचे वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं। त्यांच्या पश्चात 2 मुलं अजिंक्य देव आणि अभिनय देव तसेच 2 सुना व नातवंड आहेत। 1956 मध्ये प्रदर्शित झालेल्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं होतं। जगाच्या पाठीवर यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला या चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केलंय। सीमा देव यांचं माहेरचं नाव नलिनी सराफ असं होतं। सीमा देव आणि रमेश देव यांनी 1 जुलै 1963 रोजी लग्नगाठ बांधली होती। वरदक्षिणा, अपराध या चित्रपटांमध्ये सीमा आणि रमेश देव यांनी एकत्र काम केलं होतं। सीमा देव यांनी मराठी आणि हिंदीतील जवळपास 80 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय। अभिनेत्री सीमा देव यांना मराठी धमालकडून भावपूर्ण श्रद्धांजली।